ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरची एक सविस्तर बातमी ती म्हणजे रशिया युक्रेन युद्ध सुरू असतानाच आता चीनचं षडयंत्र सुद्धा उघड झालंय। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी तैवानच्या माध्यमातून अमेरिका आणि जपानला गर्भित इशारा दिलाय। तसंच चीनी ड्रॅगननं नौदलाचं समर्थन वाढवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळेच तैवानची ही चिंता वाढली आहे। समुद्रात चीनचं सिक्रेट मिशन। लाटांवर शी जिनपिंगचं नवं षडयंत्र। चीननं एअरक्राफ्ट कॅरियरवर बसवलं घातक शस्त्र। चीनी लष्कराच्या हालचाली पाहता ड्रॅगनकडून एक गुप्त मिशन चालवलं जात असल्याचं आता लपून राहिलेलं नाही। पण जिनपिंगच्या या प्लॅनमुळे जगभरातल्या देशांची चिंता वाढली आहे। शी जिनपिंगच्या आदेशानंतर चीनी लष्करानं आपल्या नौदलातील एअरक्राफ्ट कॅरियरवर नवीन शस्त्र तैनात करण्यास सुरुवात केली आहे। ही चीनची शांडॉंग एअरक्राफ्ट कॅरियर आहे। या युद्धनौकेचं एक गोपनीय छायाचित्र जगासमोर आलेलं आहे। हे दृश्य जरा निरखून पहा। शांडॉंग एअरक्राफ्ट कॅरियरवर ड्रोन तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। चीनचे 7 ड्रोन्स एअरक्राफ्टवर उभे असल्याचं या छायाचित्रात स्पष्टपणे दिसतंय। चीननं एअरक्राफ्ट कॅरियरवर ड्रोन बसवून भविष्यातल्या आपल्या रणनीतीची चुणूक दाखवून दिलेली आहे। खरं तर हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसलं तरीही हे फिक्स्ड विंग ड्रोन नसल्याचं पाहायला मिळतंय। हे ड्रोन व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँड करतात। या छायाचित्रामुळे शी जिनपिंगचं सिक्रेट उघड झालंय। हे दृश्य 31 मे रोजी टिपण्यात आलेलं आहे। हे छायाचित्र समोर आल्यानंतर चीनच्या चलाखीचा पर्दाफाश झालाय। त्यामुळेच आता चीनकडून त्याविषयी लपवाछपवी केली जाण्याचा प्रयत्नही केला जात आहे। पण शी जिनपिंगच्या सैन्याकडून कोणत्या नवीन शस्त्रास्त्रांची तैनाती केली जातीये असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसंच चीनच्या या नव्या शस्त्रांमुळे खरंच चीनी नौदलाची ताकद वाढणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर दडलंय दक्षिण चीन समुद्रामध्ये। इथं चीनी युद्धनौकांवर अनेक गोपनीय ऑपरेशन्स केले जात आहेत। त्यामुळे जगभरातल्या देशांचं लक्ष दक्षिण चीन समुद्रातल्या चीनी युद्धनौकांवर केंद्रित झालेलं आहे। आजवर चीनी युद्धनौकांचे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। त्यावर चीनी सरकारी मीडियानं काय म्हटलंय ते देखील पहा। ग्लोबल टाइम्सच्या म्हणण्यानुसार चीनच्या युद्धनौका लवकरच आधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज होतील। तर शांडॉंगवर ड्रोन बसवण्यात आल्याचं साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं म्हटलंय। चीन प्रशांत महासागरात मोठ्या प्रमाणावर ड्रोन तैनात करत असून त्यांनी हल्ल्याची तयारी केल्याचा दावा युरोपमधल्या प्रसारमाध्यमांनी केलेला आहे। पण चीनचा खरा प्लॅन काय आहे हे अद्यापही कोडच आहे। समुद्रात ड्रोनची ताकद वाढवण्यामागे चीनची नेमकी कोणती रणनीती आहे असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। चीन शांडॉंग कॅरियरच्या माध्यमातून आपल्या नौदलाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करताय। या कॅरियरवरून लढाऊ विमानं ऑपरेट केली जात आहेत। पहिलं टेक ऑफ, दुसरं टेक ऑफ, तिसरं टेक ऑफ, चौथं टेक ऑफ, आणि 5वं टेक ऑफ। हे आहे चीनचं J-16 लढाऊ विमान आणि याच विमानामुळे समुद्रात चीनच्या नौदलाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे। तैवान, फिलिपिन्स आणि व्हिएतनाम सारख्या छोट्या देशांनी तर चीनी ड्रॅगनची चांगलीच धास्ती घेतली आहे। तर अमेरिका आणि जपान सारख्या बड्या देशांना शी जिनपिंगच्या नव्या रणनीतीची चिंता सतावू लागली आहे। त्यामागचं कारण म्हणजे चीननं गेल्या काही महिन्यांमध्ये समुद्रातली आपली नौदलाची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे।
चीनची ड्रोन शक्ती आणि ऑपरेशन्स पाहून बडे बडे देशही हैराण झालेत। सध्याच्या घडीला विविध प्रकारच्या ड्रोनची निर्मिती ड्रॅगनकडून केली जाते आणि त्यामुळेच जगभरातल्या देशांनी चीनी ड्रोन शक्तीची धास्ती घेतली आहे। चीननं ड्रोन निर्मितीमध्ये आता अमेरिका आणि इस्रायलला सुद्धा मागे टाकलंय। चीनची ड्रोन शक्ती पाहून जगभरातील देश चकित झालेत। चीननं लढाऊ विमानवाहू नौकांची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे। हे कॅरियर आता डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट प्रमाणे काम करायला सक्षम झालेत, कारण या कॅरियरवर आता कमी वजनी ड्रोन तैनात केले जात आहेत। हे ड्रोन व्हर्टिकली टेक ऑफ आणि लँड करू शकतात, अर्थात त्यांना टेक ऑफ आणि लँडिंगसाठी धावपट्टीची गरज भासत नाही। त्यामुळेच आता चीनी नौदलाची ताकद वाढली असून जगभरातल्या देशांची यामुळे चिंता सुद्धा वाढलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या बातमीसोबतच वेळ झाली जगाच्या पाठीवर आमची